धुंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत। तर पीक विमा यासाठी एक नवीन मोठी अपडेट आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांची मागणी ही खूप दिवसापासून होती व त्या मागणीला आज यश आलेलं आहे। तर पाहू शकता या ठिकाणी काय माहिती आहे पीक विमा अंतर्गत। तर शेतकऱ्यांना 72 तासात हे काम करावेच लागणार। पीक विमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारकडून मोठे बदल। तर या ठिकाणी पीक विम्यामध्ये एक मोठा बदल झालेला आहे की शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या मागणीला प्रतिसाद देत पीक विमा संदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला। तर या ठिकाणी कोणता निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहूया। शेतकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारे पीक नुकसान तसेच मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भात पिके पाण्याखाली जाणे या दोन्ही प्रकारच्या नुकसानीचा समावेश आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत होणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान शेतातले किंवा आपल्या शेतातील पिकाचा जे काही वन्य प्राणी यांच्या अंतर्गत जे काही नासाडी होत होती त्याबद्दल आता त्याचं नुकसान भरपाई आपल्याला पीक विम्यामध्ये मिळणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता आपण ही तरतूद खरीप 2026 पासून लागू होणार असून देशभरातील लाखो शेतकऱ्यांचा यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीला पूर्णपणे यश आलेलं आहे। खाली आल्यानंतर आपण पाहू शकता तर या ठिकाणी हे शेतकऱ्यांचा एक मोठा विजय मानला जाईल की वन्य प्राण्या अंतर्गत जे काही नुकसान होत होती त्याची भरपाई आता पीक विमा अंतर्गत या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना सर्वांना तर मिळणार आहे। तर मित्रांनो, ही एक शेतकऱ्याबद्दल एक मोठी बातमी आलेली होती, त्याबद्दल हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर मित्रांनो, आपण पीक विमा अंतर्गत ही आपण नुकसान भरपाई घेऊ शकता। तर मित्रांनो, धन्यवाद।